हरियाणातील फरीदाबादमध्ये एका जत्रेत एक पाळणा अचानक कोसळला आहे, ज्यामध्ये सुमारे 13 जण जखमी झाले आहेत. लोकांना वाचवताना एक निरीक्षक दर्जाचा अधिकारीही गंभीर जखमी झाला होता आणि नंतर त्याचा मृत्यू झाला आहे. जिल्हा उपायुक्त आणि पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी बॅरिकेड्स लावले असून मुख्यमंत्री नायब सैनी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले. संध्याकाळी 6:15च्या सुमारास हा झुला कोसळला. या घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. सर्व जखमींना फरीदाबादमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेच्या आजूबाजूचे पाळणे आणि स्टॉल लगेचच रिकामे करण्यात आले. पाळण्यात लोकांना वाचवताना एका निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला गंभीर दुखापत होऊन तो जखमी झाला होता. सर्व जखमींना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन इतर व्यवस्था पाहिलेली आहे. मुख्यमंत्री नायब सैनी यांनी या दुःखद घटनेवरती आपले दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले, फरीदाबादमधील येथील सूरजकुंड मेळ्यादरम्यान झालेल्या अपघातामुळे मला खूप दुःख झाले आहे. या अपघातात ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांना मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. जखमींवर योग्य आणि त्वरित उपचार करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. जखमींना आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्व शक्य ती मदत देण्यासाठी हरियाणा सरकार पूर्णपणे तत्परतेने आणि संवेदनशीलते काम करत आहे. हरियाणा पर्यटन मंत्री डॉ. अरविंद शर्मा यांनी सांगितले की आज संध्याकाळी 39व्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय आत्मनिर्भर हस्तकला महोत्सव 2026 दरम्यान झुला परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आमच्या संवेदना बाधित कुटुंबासोबत आहेत. सर्व जखमींना सर्वोत्तम उपचार दिले जात आहेत. सर्व जखमी लोक लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो.